तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी तुमचा मित्र राहुल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण येऊन पोचलो जुन्नर. आज शिवनेरी किल्ला एक्सप्लोअर करणार आहोत. तर आज आपण येऊन पोचलो शिवनेरला. तर आज आपण आहे गडाच्या पायथ्याशी. तर आल्यानंतर बघा आपल्याला थोडी इन्फॉर्मेशन वगैरे मिळते शिवनेरीबद्दल किल्ल्याची. ही अशी इन्फॉर्मेशन आहे. आणि शिवनेरी किल्ल्याचं वनक्षेत्र विभाग त्यांचं चेकपोस्ट वगैरे लागतं. गाडी वगैरे पार्क करून आता आपण वर जातो. तर चला जाऊन घरी आपण जुन्नर किल्ल्याला आता पायऱ्या वगैरे चढण्यासाठी सुरुवात केलेली आहे. तर आपल्याला पहिला दरवाजा लागतोय. तरी आत्ता म्हणजे एवढ्या सुविधा झालेल्या आहेत ना की आत्ता गडापर्यंत डायरेक्ट गाडी येते. गाडी आल्यानंतर आपण गाडी पार्क वगैरे केल्यानंतर तर पार्किंग फी वगैरे लागते. तर पार्किंग फी वगैरे पे करून आता आपण पुढे निघालो. तर चला, आमच्याबरोबर आज एक ग्रुप आहे ऑफबीटचा. त्या ग्रुपबरोबर मी आलेलो आहे. तर चला मग जाऊन बघूया शिवनेरी किल्ल्याबद्दल आपल्याला काय काय सांगता येईल, काय काय एक्सप्लोअर करता येईल ते. आता आपण शिवनेरीगड चढायला सुरुवात केलेली आहे. आपल्याला अजून 7 दरवाजे क्रॉस करायचे. हा पहिला दरवाजा लागला आहे. हा आहे महादरवाजा. महादरवाजामधून आपण एंट्री करू आणि अजून पुढे जाऊन असे 7 दरवाजे क्रॉस करायचे. सगळे आपल्याला असेच पायऱ्या आहेत, म्हणून पुढे ट्रेकिंग वगैरे करणे काही नाही, सगळं सोपं आहे. चला आता मग जाऊया. हे आताचं स्ट्रक्चर आहे, याला खोबणे म्हणतात. या खोबणे यासाठी असतात की कोण एंट्री येत आहे, कोण जात आहे, यासाठी या दरवाजांचा उपयोग होता. तिथं 2 शिपाई असायचे. त्यांचा आवाजाचा ठेवा हे करायचे, ते की लेखी ठेवायचे की कोण येते कोण जात, ज्याला गेट पास म्हणतो आपण सिंपली. तसं हे काम करतं. म्हणजे पहिला शिपाई म्हणजे कोणी जर आलं तर इथून ते पुढे त्यांच्या भाषेत कोडिंगमध्ये काहीतरी सांगत असतील की बाबा कोणीतरी एंट्री करतंय, काय करतंय. असे या कोबण्यांचा उपयोग व्हायचा. म्हणजे चेकपोस्ट, ह्या चेकपोस्टचा उपयोग आहे. आता हे दरवाजे तेव्हाचे का आताचेच माहीत नाही, पण बहुतेक काम यांचं तेव्हाच दिसतंय. आणि हे जवळ जे गेट वगैरे हे आताचं स्ट्रक्चर आहे, याला रिबिल्ड केले गेलेलं आहे. म्हणून हा काय काही गोष्टी दिसत आहेत, जसं की इथं जुनं बांधकाम दिसतं बघा आपल्याला. हे जुनं बांधकाम आहे. हे जुनं बांधकाम बघा सगळं. आताचं नवीन बांधकाम आपल्याला लगेच कळून येतं हे जुनं बांधकाम आहे. जुनं बांधकाम पहिले चुना, माती, हळदीचा पाला आणि शिसे आणि गुळाचा रस या सगळं मिश्रण करून बनवलं जायचं. त्याच्यात हे बांधकाम व्हायचं सगळं. या किल्ल्याची सुरुवात जी आहे बांधण्याची वगैरे याचा पुरावा असा काही नाहीये, पण सातवाहन काळ राजा जे चक्रवर्ती वगैरे सातवाहन राजा गौतमीपुत्र यांच्यापासून हा इतिहास चालत आलेला आहे. जसं की सातवाहन राजांनी शक्यांना हरवलं तेव्हा याचं वर्चस्व त्यांनी त्यांच्याकडे घेतलं. मग यावर इथं वर्चस्व बसवण्याचं कारण काय? कारण की आपल्याला नाणेघाट लागतो. नाणेघाट हा जो दरवाजा आहे, जो रस्ता आहे, हा सगळ्यात मोठा व्यापारी मार्ग होता. व्यापारी मार्ग म्हणजे इथं दळणवळण वगैरे मुंबई वगैरे इथं कनेक्ट होती वगैरे. तर या गोष्टी इथं कनेक्ट होतात, म्हणून इथं वर्चस्व बसवणं हे गरजेचं होतं. म्हणून त्यांनी इथं वर्चस्व बसवलं आणि हे जुन्नर शहर वगैरे बसवलं. चालू आता आपण पोचलोय सेकंड दरवाजा, जो की गणेश दरवाजा आहे. गणेश दरवाजाचं सिंपल आहे. इथं आपल्याला चिन्ह दिसतं. आपलं चिन्ह दिसतं वाघाचं चिन्ह, जे की या वाघाच्या हाताखाली वाघाचं की असेल. आणि त्या पलीकडे दिसलं तर तिथं हत्ती दिसतात बघा, हत्ती दिसतात. हे सातवाहन काळांच्या राजाच्या तेव्हापासून आहे. इथं दाखवलेलं आहे की तुम्ही जर राज्य करत असाल, तुम्ही जरी हत्ती असाल तर आम्ही वाघ आहेत, या दाखवण्याचं हे तात्पर्य या चिन्हाचं. आणि हा गणेश दरवाजा आहे. तर तिथून आल्यानंतर आपल्याला असे हे दिसतात, खिडक्यांसारखे दिसतात. या खिडक्या नसून या फांज्या आहेत. या फांज्या यासाठी तोप वगैरेचा मारा करण्यासाठी, आणि ते वरती जे दिसतात ते जंग्या म्हणतात त्यांना. ते तिथून बाण वगैरे मारण्यासाठी वगैरे त्याचा उपयोग केला जायचा. असं ते हे. पण हा दुसरा दरवाजा आता क्रॉस करून आता गणेश दरवाजा जात आल्यानंतर आहे ना आपल्याला असं हे लागतं. आणि एक बघा इथं दगडात कोरलेलं असं एक चौकट दिसतं. त्यानंतर आपल्याला आहे ना या बुरुजावर जाण्यासाठी असं आपल्याला रस्ता वगैरे लागतो. आणि इथून असं वर चढून आपल्याला तिथं पण जाता येतं. म्हणजे हे देखरेखीसाठी हा बुरुज आहे, बाकी काय नाही. तिथं शिपाई वगैरे असतील असं या बुरुजाचं हे, बाकी काय नाही. म्हणजे कुठलाही जर शिपाई समजा एक जर गेटवर असेल तर एक वर्ण वगैरे लक्ष ठेवण्यासाठी असेल. हे असं दिलेलं गेलेलं एक स्ट्रक्चर आहे. हे असं एक दिसतं आपल्याला शिवनेरी किल्ल्यावर. आणि हा आपल्याला गणेश दरवाजा लागलेला आहे. गणेश दरवाजाचं जर वरून बघितलं तर बुरुजावरून आपल्याला पूर्ण जुन्नर प्रांत दिसतो. बघितलं हे सगळं जुन्नर गाव दिसतं आपल्याला सगळं. आणि जशी ही सगळी नाणेघाट डोंगरांची लाईन आहे. ही सगळी आपल्याला नाणेघाट डोंगरांची लाईन दिसत असते. मग इथून आता आपण पुढे चाललेलो आहे. आता एवढं उत्कृष्ट प्रकारे जे स्ट्रक्चर आहे ना शिवनेरी किल्ल्याचं, खूप उत्कृष्ट प्रकारे स्ट्रक्चर केलेलं आहे. मी अवश्य सांगेन तुम्ही नक्की भेट द्या. की मी लॉकडाऊनच्या आधी ज्यावेळेस यायचो त्यावेळेस मी ना तेव्हा असं लॉकडाऊनचं जे लागलं होतं, म्हणजे सेकंड जेव्हा वेव लागली होती ना त्यावेळेस मी खालच्या खालीच रिटर्न द्यायचो. वर येण्यासाठी परवानगी वगैरे नव्हती. आणि त्यानंतर बिबट्यांचा वावर एवढा खूप झाला होता जुन्नरला.
म्हणून आता हे पार जो इतिहास आहे ना हा 1147 म्हणजे 1100 नंतरचा इतिहास आहे. तो 47चा होतो आणि त्याच्यानंतर 1308 पर्यंतचा इतिहास आहे. आता त्या काळातले दरवाजे आतापर्यंत टिकतील का? ते नाही टिकू शकत. म्हणून हे नंतर बनवले गेले असावे किंवा असतीलही आताचे त्याला डागडुजी करून कलर वगैरे देण्याचं काम केलं असेल. आता हा पीर दरवाजा आहे, हा तिसरा दरवाजा आहे पीर दरवाजा. पीर दरवाजानंतर इथं आलो आपण. त्याच्यानंतर बघा हे आपल्याला आहे ना अशा या खुबण्या लागतात. इथं एक शिपाई बसायचा, तो खाली लक्ष ठेवायचा आणि गेटवरही लक्ष ठेवायचा, कोण येतंय कोण जातंय. एक दरवाजाच्या आत एक दरवाजाच्या बाहेर. इथून बाहेर सुद्धा लक्ष देऊ शकतो, एक आतही लक्ष देऊ शकतो किंवा इथं थोडासा दारू वगैरे गोळा स्टोअर करू शकतो इथं. किंवा इथं कमीत कमी इथं मला वाटतं बहुतेक इथं हे असतील काय म्हणतात त्याला तोप गोळा वगैरे असं जाऊ शकतो इथून. हा एवढा पॅसेज दिलेला आहे. म्हणजे युद्धासाठी समजा तिसऱ्या दरवाजापर्यंत कोणी आलं तर थोडा स्पेस पाहिजे असं ही जागा अशी ठेवलेली असावी तरी. आपला हा तिसरा दरवाजा क्रॉस करून आपण जातो. हे सगळं नवीन स्ट्रक्चर बांधकाम केलेलं आहे. सगळं दिसतं बघा आपल्याला नवीन स्ट्रक्चर मध्ये बांधकाम आहे जे थोडंफार दिसतं आपल्याला वर. आता इथून तर वर जाण्यासाठी हा पहिला दरवाजा तर आता तुटलेला आहे. हा जो मला वाटतं पीर दरवाजा बहुतेक हा असावा. नंतर यांनी हा बनवला असेल. आणि हे सगळा बेसॉल्ट दगड आहे. हा जो दिसतो ना हा सगळा बेसॉल्ट दगड आहे आपल्याला. या दगडातच कोरलेलं आहे. तेव्हाचं स्ट्रक्चर किती जबरदस्त होऊ शकतं हे आता याच्यात काळात दिसतं आपल्याला की कसं त्यांनी बनवलेलं असावं. आता आपण पुसलो पीर दरवाजाला. या दरवाजाच्या मध्यवर्ती कमानीतून प्रवेशद्वार असून त्याच्या दोन्ही बाजूस अलंकृत कमानी आहे. कमानीमध्ये दिवे ठेवण्यासाठी कानोडे आहेत आणि बाह्य बाजूस फुलांचे अलंकार आहेत. दरवाजाच्या गर्द भागात प्रवेशद्वार आणि त्यांच्या दोन्ही बाजूस कमानीयुक्त कक्ष आहे. बाहेरून समतोल दिसणाऱ्या छताची रचना आतून पाहिल्यास त्यात 3 घुमट दिसतात. चला जाऊन पुढे बघू. जेव्हा एंट्री करतो ना आपण तेवढेच बघा आपल्याला अशा आपल्याला ह्या हे दिसतात बघा घुमट दिसतात. हे घुमट आहे आणि या चौका सुद्धा दिसतात. त्याला जर वर बघितलं असेल तर हा पीर दरवाजा. पीर दरवाजापासून थोडं असं दिसतं बघा आपल्याला. हे शिपायांसाठी कमानी वगैरे बघा. याला पण वर वगैरे जाण्यासाठी रस्ता असावा दिसतो. ज्यावेळेस आपण गडाच्या मध्यवर येतो किंवा तिसरा दरवाजा क्रॉस करून येतो ना त्यावेळेला आपल्याला सगळा हा जुन्नर प्रांत नाणेघाटची लाईन लागते. आणि अशा रीतीने आपल्याला कच्चा रस्ता लागतो जो की पायवाटे. ह्या रस्त्याने आता आपण वर चाललो आहोत. ठीक आहे. आता हा चौथा दरवाजा आपला. ठीक आहे. चौथा दरवाजा म्हणजे हत्ती दरवाजा. ठीक आहे. हत्ती दरवाजा हा दगडाच्या आड कोरलेला आहे. कुठल्याही शत्रूला डायरेक्ट दिसू नये म्हणून व शत्रूला मारा करता यावा किंवा त्याला मारा करता यावा आणि आपल्याला करता यावा यासाठी हा चौथा दरवाजा हत्ती दरवाजा. ठीक आहे. इथून एका साईडला गेलो तर देवीचं मंदिर लागतं, दुसऱ्या साईडला गेलो तर मेहना दरवाजा लागतो. ठीक आहे. तर आपण आता स्ट्रक्चर बघू हत्ती दरवाजाचं. हा आहे चौथा दरवाजा आणि हा सगळा माझ्या मागे दिसतोय हा सगळा जुन्नर प्रांत दिसतो. जे 1170 ते 1308 मध्ये चालुक्य आणि राष्ट्रकूट हे जे राजा होते यादवांचे यांनी इथं राज्य स्थापन केलं होतं. मग पुढे राजवटी त्यांना वाढवण्यासाठी त्यांनी मग पुढे शिवनेरी किल्ल्याची स्थापना केली. महाशिवनेरी किल्ला झाला. ठीक आहे. मग याच्यानंतर पुढे जातं मालोजीराजे भोसले येतात. मग त्याच्यानंतर अहमदनगरची निजामशाही येते. निजामशाहीची स्थापना सुद्धा इथूनच झालेली आहे. किंवा जेव्हा त्यांचं इथली जी राजधानी होती ती अहमदनगरला हलवण्यात आली होती. मग अहमदनगरला हलवल्यानंतर त्यांचे काहीतरी झालं. मग कासिम म्हणून होता अल्तुजार कासिम त्याचा जो भाऊ होता त्याच्या भावाला इथं कैद करून ठेवलेलं होतं. मग त्याच्यानंतर पुढे हे मालोजीराजे भोसलेंना सप्रेम भेट म्हणून देण्यात आली. कोणी अहमदनगरच्या निजामशहाने मालोजीराजेंना सप्रेम भेट दिली. मग ही मालोजीराजे भोसले कोण तुम्हाला माहिती आहे का सगळ्यांना? तर मालोजीराजे भोसले हे शिवाजी महाराजांचे आजोबा. हा आणि जाधवराव हे जिजाईंचे वडील. ठीक आहे. मग विश्वासराव कोण हे याही शहाजीराजेंची याई म्हणजे त्यांची जी मुलगी होती ती संभाजी महाराजांना दिली होती. आता संभाजी महाराज कोण? शहाजी महाराजांचे मोठे सुपुत्र जे शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ. त्यांची मुलगी जी होती ती संभाजी महाराजांना दिलेली होती. म्हणजे ते दोघं याई होते म्हणून जिजामातांना इथं ठेवलेलं होतं त्यांच्या बाळातपणात. ही गोष्ट आहे 1928 ची गोष्ट 28-29 ची गोष्ट आहे. मग 19 फेब्रुवारी 1630 रोजी महाराजांचा जन्म झाला. म्हणजे 1628-29 ची गोष्ट जी जिजाऊ हिचं होत्या.
मग त्याच्या पुढे जे झालं, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा इथं जन्म झाला. मग पुढे तुम्हाला माहिती, त्याच्यानंतर 2 वर्षांनी त्यांनी इथून हालचाल म्हणजे पुण्याकडे वळवली. म्हणजे तिथून 32ला म्हणजे 1632ला ते इथून जाऊन पुढे गेले पुण्यात. मग पुण्यात तुम्हाला माहिती काय झालं, लालमहालाचं स्थापना झाली. लालमहालाची स्थापना जी झाली ती कोणामुळे, दादोजी कोंडदेव होते. त्यांनी लालमहालाची स्थापना केली आणि सोन्याचा नांगर चालवला. कारण की पुणे बसवायचं होतं, सगळं दुष्काळ भाग होता, सगळे जर सोडूनच चालले होते. म्हणून पुण्याचे जे शहर बसवायचं होतं म्हणून दादोजी कोंडदेवांनी आणि शिवाजी महाराजांनी सगळ्यांची बैठक पाटील वगैरे बसवून पुणे स्थापित करण्याचं ठेवलं. मग पुणे स्थापित झालं. पुढे जाऊन तुम्हाला माहितीच, अजून जाऊन सांगू तुम्हाला आपण. चला चाललो अजून हत्ती दरवाजाकडे. हत्ती दरवाजा एक्सप्लोर करू, तुम्हाला हत्ती दरवाजा दाखवतो. हा बघा, हा हत्ती दरवाजा, हा आम्हाला लागला आहे 4था दरवाजा. वरती बुरुज वगैरे, बसण्या वगैरेचे शिपाई वगैरे लक्ष ठेवू शकता असं आहे. मध्ये घुमट वगैरे आहे आणि 2 शिपायांसाठी देवट्या ठेवलेल्या आहेत. पाण्यासाठी हा फ्लो सुद्धा केलेला आहे बघा. मग इथून पुढे आपण हत्ती दरवाजाला आलो. 2 आपल्याला देवट्या दिसतात, जे की शिपाई वगैरेंसाठी. वरती असा घुमट दिसतो बघा. आणि इथून आता आपण वर जाऊ. असे 2 दरवाजे लागले. आपल्याला एक माया दरवाजा लागतो आणि दुसरा शिवाई देवीच्या मंदिराकडे रस्ता जातो. हत्ती दरवाजापासून थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला एक बोर्ड लागतो, ज्या बोर्डवर इन्फॉर्मेशन दिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ, इथून वर शिवाई देवीचं मंदिर इकडे आणि शिवनेरी लेणी समूह सुद्धा इकडे. ज्या देवीच्या नावावरून महाराजांचं नाव पुढे आलो. पुढे आल्यानंतर आपण आता इथं थांबले. इथं थांबल्यानंतर आपल्याला बोर्ड लागतो. या बोर्डवर सगळं दिलेलं आहे. मग आता शिवाई देवीचं मंदिर लागेल आपल्याला. ठीक आहे, शिवाई देवीचं मंदिर वगैरे दर्शन घेऊ. आणि आता शिवाई देवीचं दर्शन, शिवाजी महाराजांचं शिवाई देवीचं कनेक्शन काय, तर शिवाई देवीच्या नावावरनं शिवाजी महाराजांचं नाव ठेवण्यात आलं. तर कसं ठेवण्यात आलं, जाधवराव जे होते जिजाऊ साहेबांचे वडील, त्यांनी मन्नत केली होती, म्हणजे मागितलं होतं तिला की मला जर नातू झाला तर त्याचं नाव तुझ्या नावावरून ठेवेल. मग त्यानंतर पुढे जेव्हा त्यांना मुलगा झाला, जिजाऊ साहेबांना मुलगा झाल्यानंतर त्यांनी उमाबाई साहेब ज्या होत्या, कोण, या शहाजीराजांच्या आई, शहाजीराजांच्या आई, शिवाजी महाराजांच्या आजी. मग यांना लोकांनी सांगितलं की तुम्ही नाव ठेवा, पण त्यांनी सांगितलं जिजाऊ साहेबांना सांगितलं की तूच नाव ठेव. मग जिजाऊ साहेबांनी सांगितलं की बाबा यांचं नाव शिवाई देवीवरून शिवाजी ठेवू. असून पुढे हे शिवाजी झालं. म्हणजे निंबाळकर होते, हे जाधवराव जे होते, त्यांचं 101 होणांनी शिवाई देवीला मी हे दान करेन, 101 होऊन हे दान करेन. मग त्याच्या याच्यावरून असं हे नाव ठेवून असं हे मन्नत वगैरेचं हे आणि त्याच्या पुढे नाव मग शिवाई देवीच्या मंदिरावरून नाव पडलं शिवाजी महाराज. चला जाऊन बघूया. आता आपल्याला लागला 5वा दरवाजा. 5व्या दरवाजाचं एक्झॅक्टली नाव कन्फ्युज आहे मला, पण तरी मी बघू. दरवाजा स्ट्रक्चर एक सिंपली प्रत्येक इथं असतं, चौकी असतेच कुठे ना कुठे. मग इथून पुढे आल्यानंतर आपल्याला हे दिसते, ही सर्व तटबंदी दिसते आपल्याला वगैरे. तटबंदीनंतर एक रूम पण दिसतो आपल्याला, असा रूम. आणि ही एक दरवाजा लागतो. मग इथून पुढे आपल्याला वर जायचंय. वर जायल्यानंतर आपल्याला हा शिवाई देवीचं मंदिर आहे. नाही, आपल्याला आता पुढे शिवाई देवीच्या मंदिराचं दर्शन वगैरे घेऊ आणि जाऊया पुढे. इथूनच शिवाजी महाराजांचं नाव ठेवण्यात आलं, तर शिवाजी महाराज, जे शिवाई देवीच्या नावावरून हे नाव झालेलं आहे. आता आपण एक्सप्लोर करू शिवाई देवीचं मंदिर. आणि हा आपल्याला 5वा दरवाजा आहे. हा 5वा दरवाजा कव्हर झालेला आहे. साधा सिंपल दरवाजा. आणि इकडे हा रूम आहे. रूम वगैरे म्हणजे शिपाई वगैरे राहण्यासाठी वगैरे असेल रूम. चला जाऊन बघूया. शिवाई मंदिराच्या जवळ आल्यानंतर ना थोडा आपला बोर्ड लागतो, आपण तो वाचून घेऊया. शिवनेरी पर्वताच्या दक्षिणेकडे कपारीत खोदलेल्या गुहेत शिवाई देवी मंदिर आहे. मूळ गाभारे आयताकृती असून त्या समोरील लाकडी खांबावर उभारलेला सभा मंडप आहे. गर्भगृहात शिवाई देवीची तांदळा रूपातील आणि महिषासूर मर्दनी रूपातील मूर्ती आहे. असा आपल्याला बोर्ड वगैरे लागतो. बोर्ड वगैरे इन्फॉर्मेशन घेतल्यानंतर शिवाई देवीच्या मंदिराचं दर्शन घेऊ. हे शिवाई देवीच्या मंदिराच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचा अशी पेंटिंग दिसते आणि शिवाई देवी मंदिराचं स्ट्रक्चर दिसतं आपल्याला असं. आणि सगळी मोठी जागा दिसते. तिकडे पाण्याचे वगैरे टाके आहेत. हा एक दरवाजा लागतो आपल्याला. हा 5वा दरवाजा आहे आपला. तर मग आपण आपल्या तिकडे जाऊ. आता ज्ञाना दरवाजाकडे जाऊ. आणि इथून आपल्याला शिवाई देवीचा हा दीपस्तंभ, तुम्हाला माहितीच आहे, दीपस्तंभ वगैरे हे लागतात. शिवाई देवीच्या मंदिरात आरती वगैरे चालू आहे. तिथे बघूया आपण आणि जाऊन बघूया.
शिवाजीदेवीचं मंदिर आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊसाहेब यांची बाल वयातली जी बाल शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. हे पाण्याचं टाकं सेम आपण कठीण गडला बघितलं होतं. ह्या पाण्याचं टाकं हे पण पुराणं असावं की कुठलंही पाणी बाष्पीभवन म्हणून उडून जाऊ नये म्हणून हे असं टाक्याचं निर्माण केलं गेलं होतं. हे सातवाहन राजांच्या काळातलं असावं हे पाण्याचं टाकं. इकडे गेल्यानंतर आपल्याला शिवाजीदेवीचं मंदिर लागतं. शिवाजीदेवीचं मंदिर आणि 5वा दरवाजा सुद्धा लागतो. आणि इकडून आता आपण चाललोय वरती, जे की शिवाजी महाराजांचं जन्मस्थान बघण्यासाठी. असा आपल्याला हा रस्ता लागलेला आहे. तर चला रस्ता वगैरे बघूया. चला. तर आता आपण पोहोचलोय दरवाजा नंबर 6. हा आहे म्याना दरवाजा. म्याना दरवाजामध्ये येऊन पोहोचलेलो आहे. आता या दरवाजाचं स्ट्रक्चर तुम्हाला सांगतो बघा. हा जो दिसतोय का त्रिकोण, हा लॉक आहे. ही लॉकिंग सिस्टम आहे. हा म्याना दरवाजाचा हा लॉक जर काढला तर हा पूर्ण दरवाजा आहे तो अडसवून जाईल. ही लॉकिंग सिस्टम आहे. एकाच एक अडकवलेला आहे, त्यात म्याना दरवाजा हे असा अडकवलेला आहे. ही अशी लॉकिंग सिस्टम आहे म्याना दरवाजाची. आणि हा एक समांतर भिंतीमध्ये म्हणजे समांतर रेषेत बनवलेला हा असा एक बुरुज. प्रत्येक ठिकाणी बघितला असेल, कुठे वर असतो, कुठे बुरुज असतो, कुठं काय असतं. असा हा एक म्याना दरवाजाचा बुरुज. त्याच्यानंतर पुढे आपल्याला दरवाजे लागतात, 2 कक्ष लागतात शिपायांसाठी. सेम प्रत्येक दरवाज्यात जे लागतात तसेच सेम आहे. म्हणजे 6व्या दरवाज्यावर पण लक्ष वगैरे ठेवण्यासाठी इथून तिथपर्यंत कोण येते. इकडून आपल्याला शिवाजी महाराजांचं लहानपण आणि जन्मस्थळ वगैरे बघू. आणि पुढे मग आपण गड एक्सप्लोर करायचा. मग लागतात आपल्याला सातवाहन राजांच्या लेण्या, त्या लेण्या वगैरे कव्हर करू. तर आत्तापर्यंत पोहोचलो कुलूप दरवाजा. कुलूप दरवाजाची ती इन्फॉर्मेशन दिली आहे, तुम्हाला वाचून दाखवतो. कुलपाकर किंवा कुलूप दरवाजा हा किल्ल्याचा 7वा आणि अंतिम दरवाजा असून तो दुहेरी तटबंदीतील वरच्या तटबंदीला जोडलेला आहे. ही तटबंदी प्रवेशद्वारापासून पश्चिमेकडे वळत जाऊन नैसर्गिक कडाला जाऊन मिळते. दरवाजाच्या कमानीवर दोन्ही बाजूस व्यालांचे अंकन आहे. तर असा हा कुलूप दरवाजा लागला. शेवटचा दरवाजा आहे. इथे काहीतरी स्ट्रक्चर वगैरेचं काम चाललेलं वाटतं. आणि हा इकडे 6वा दरवाजा लागतो आपल्याला म्याना दरवाजा. त्याच्याच पुढे लागतो आपल्याला हा कुलूप दरवाजा. मग इथून आपला संपतो. मग गड वगैरे लागतो, गड वगैरे एक्सप्लोर करूया. आता पण येऊन पोचलो वरती अंबरखान्यावर. अंबरखाना हा 15व्या-16व्या शतकात बांधलेला आहे. अंबरखाना, या अंबरखान्याचं स्ट्रक्चर असं दिसतं. तर या अंबरखान्याचं आता पुनर्संवर्धनाचं काम पण चालू आहे. असं बोर्ड पण लावला आहे. तर अंबरखाना बघूया आपण आता. हे दरवाजे वगैरे आता बसवलेले आहेत पहिल्या गोष्टीने. आणि हा अंबरखाना आपल्याला असा दिसतो बघा. ज्यावेळेस 1664 मध्ये इंग्रज अधिकारी ज्यावेळेस या अंबरखान्यात आला होता, जेव्हा आल्यानंतर त्याला असं म्हणायचं होतं की या अंबरखान्याची जी एवढी जी ही आहे लंबाई वगैरे, जो एवढी हा जो स्टोर रूम आहे, हा स्टोर रूम कमीत कमी 1000 लोकांना कमीत कमी 5 ते 6 वर्ष धान्य पुरेल एवढा मोठा हा स्टोर रूम आहे, असं त्या फायरने त्याच्या एका बुकमध्ये लिहून ठेवलेलं होतं. त्याच अंबरखान्यात आता आपण उभं इथं या अंबरखान्यावर असं दिलेलं आहे बघा. नंतर मला या अंबरखान्यावर अशा वरती तुम्हाला छोट्या छोट्या खिडक्या दिसतील बघा. या प्रकाश पडण्यासाठी असा हा अंबरखाना आहे. 15व्या ते 16व्या शतकात बांधलेला हा अंबरखाना आहे. हा एवढा मोठा अंबरखाना आहे की कमीत कमी 500-600 लोक इथं लग्नाचे किंवा कुठले तरी प्रोग्राम करू शकतात. एवढा हा अंबरखान्याची साईज आहे जी आपल्याला दिसते बघा. आता ही अशी साईज दिसते बघा. अंबरखाना दिसते बघा. आणि एवढं चिल्ड आणि एवढं थंडगार वातावरण आहे ना अंबरखान्यात की बाहेर तुम्हाला गरमी वगैरे काही जाणवणार नाही. हा अंबरखाना अशा बनवलं. पहिले आपल्या चक्की होत्या गाणं असायचं ना. आता आर्टिफिशियल आहे म्हणून आता आपल्याकडे तंत्र आले म्हणून सगळ्या गोष्टी इझी अवेलेबल आहेत. पण पहिले जे यूज करायचेत ना त्यातल्या या काही गोष्टी आहेत. हिरड्यांचा पाला आपण यूज करायचो. पहिले पण करायचो. हिरड्यांचा पाला व्हायचा, उडदाची डाळ व्हायची, मेथी व्हायची, गुड व्हायचा, भेंडी. आता 15 कट्टा हे आता ॲड करायला लागलेले आहेत. पण त्या जागी चुना असायचा आपला. ह्या गोष्टी असायच्या. हिरड्यांचा पाला, मेथीच्या बिया, त्याच्यानंतर सिसे, गुळाचं आणि चिन आपलं जे चुना आणि माती हे मिश्रण करून आपण गडकिल्ले बांधायचो पहिल्या काळात. आताच्या काळामध्ये हे आता एवढे उपयोग वस्तू यायला लागल्या आहेत. जसं की हिरड्याचा पाळा, बेलफळ, उडदाची डाळ, मेथी, डिंक, गूळ, पांढरा कत्ता. आता हे सगळ्या गडकिल्ल्यांवर चालू आहे मोहीम. हे सगळ्या गडकिल्ल्यांवर डागडुजीचं काम चालू आहे. पण पहिले या गोष्टी अशा करत होते. आणि पहिले लाकडी जो गाणं असायचा, जो बैलाच्या याच्याने केलं जायचं तो गाणं असायचा. आता तर आपल्याकडे टेक्नॉलॉजी आल्यामुळे हा गाणं आहे.
हा फरक आहे. आपण पुढे शिवाजी महाराजांचं तिकडे बालपणाचं वगैरे झाल्यानंतर ना इकडे आलो आपण. हे सगळं वाड्याचं अवशेष दिसतं बघा आपल्याला. हा सगळा जो अवशेष आहे हा वाड्याचा अवशेष दिसतो आपल्याला. हे अशा प्रकारे स्ट्रक्चर आहे बघ. मग तिकडे आपल्याला शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ वगैरे दिसेल. हे वाड्याचा अवशेष म्हणजे असं इथं सगळे जे दिवाणी वगैरे सगळं जे कोर्ट कचेरी वगैरे जे भरतात ना ते इथं सुद्धा असू शकतं. म्हणजे हा तो एरिया असू शकतो. आणि इथून मग आपल्याला शिवाजी महाराजांचं बालपण जे जन्म झाल्याचं ठिकाण बघायचं. हे दोन मजली आहे वाड्याचा अवशेष परिसर दिसतो. आत्ता आपण जे बघतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान वगैरे पाडणा वगैरे आणि ही त्यांची मूर्ती वगैरे. आणि इथून वर गेल्यानंतर आपल्याला त्यांच्या बालपणाचा सगळंच आहे. प्रजापती अष्टवनान जागृत अष्टवनान वेष्टित ज्ञानंकार मंडित शस्त्र शस्त्र पारंगत राजनीती दुरंतर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलाम कंस महाराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. जय भवानी. जय शिवाजी. म्हणजे इथं हे सगळं खिडकी वगैरे दिसते. इथून बालाजीचा परिसर किल्ला वगैरे दिसतो. इथून बघितलं आपल्याला जुन्नर शहर पूर्ण दिसतं बघा इथून. शिवनेरी किल्ल्याचा पहिला मजला कुंभ झाल्यानंतर आता आपण इथून परत खाली उतरल्यानंतर आता आपली गर्दी कमी झालेली आहे. तर गर्दी कमी झाली असताना आपण पाळणा वगैरे पण एकदा बघू. पाळणा वगैरे बघू. आपल्याला पाळणा वगैरे दिसतोय. हा पाळणा ज्या ठिकाणी हिंदवी स्वराज्याचे महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ह्याच पाळण्यात त्यांनी आपलं जीवन हे केलं. आणि इथून ही त्यांची मूर्ती हा त्यांचा जो रूम दिसतो. आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान जे की बालेकिल्ला सुद्धा म्हणू शकतो. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. वरती पाळणागड सुद्धा आहे. त्यांचे छायाचित्र आहे. त्यांची मूर्ती पण आहे जी बघितली आता आपण वरती पहिल्या मजल्याला जाऊन बघितलं आपण. त्याच्यानंतर हा आपला आजूबाजूचा परिसर असा दिसतो. हे माझ्या मागे जे बघू शकतात हे राजवाड्याचे थोडे अवशेष आहेत इथं. आणि हा परिसर असू शकतो. बहुतेक इथं दिवाणी वगैरे कचेरी वगैरे भरू शकते. हा असा परिसर आहे. या परिसरानंतर कव्हर केल्यानंतर ना आपण परत एकदा पुढे आपल्या लेफ्ट साईडला जाऊ ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं बालपण म्हणजे तिथं खेळणं कुदणं वगैरे गेलं. त्या ठिकाणी त्यांच्या एक छायाचित्र म्हणजे लहानपणाची मूर्ती वगैरे आहे. त्या ठिकाणी आपण बघूया त्यांचं जे लहानपणाचं जे छायाचित्र वगैरे किंवा त्यांची मूर्ती वगैरे दिली. त्यानंतर 1632मध्ये जेव्हा 19 फेब्रुवारी 1630ला जेव्हा महाराजांचा जन्म झाला त्यानंतर 2 वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ साहेबांनी हा गड सोडला. हा गड सोडल्यानंतर ते पुण्याला गेले. पुण्याला गेल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे त्यांनी सोन्याचा नांगर चालवला, लाल महल बांधला. दादोजी कोंडदेव यांच्या नेतृत्वाखाली व त्यांनी शस्त्रविद्यासुद्धा शिकली दादोजी कोंडदेवांकडनं. अशा भरपूर काही गोष्टी झाल्या ज्या तुम्हाला पुढे सांगेल. महाराजांच्या जन्मस्थानापुढे ना आपल्याला असा बोर्ड लागतो जे पुरातत्व विभागाने लावला आहे. काळ्या पाषाणात बांधलेल्या या घडी दगडी वास्तूत 19 फेब्रुवारी 1630 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. या वास्तूमध्ये तळमजल्यावर एक लहान खोली असून अरुंद जिन्याचे पहिल्या मजल्यावरील बैठकीच्या खोलीकडे जात येते. तिथून जुन्नर शहराचे मनोरम दृश्य दिसते. बाहेरील रचना साधी असून कमानीत झरोका आहे. शिवजन्मस्थानाच्या दोन्ही बाजूला अनेक रचनात्मक अवशेष आहेत. त्यापैकी काही लहान खोल्या आहेत तसेच काही खोल्या पाणी शुद्धीकरण करण्यासाठी वापरल्या जाते. तर चला आपण तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे. ही शिवजन्मभूमींची जी इमारत आहे यापुढे असं पूर्ण ग्राउंड दिसतं. तो पुढे आपल्याला बदामी तलाव वगैरे दिसेल. तो बदामी तलाव वगैरे कव्हर करू आणि पुढे बघूया आपण. आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानापासून थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला असे अवशेष दिसतात जे वाड्याचे वगैरे आहेत. तिथून थोडं आल्यानंतर ना आपल्याला परत अजून या तलावाबद्दल ज्याला बदामी टाकी म्हणतात या तलावाची थोडी माहिती आहे. किल्ल्याच्या उत्तरेकडील टोकाजवळ पावसाचे पाणी साठवण्यासाठी बांधलेले हे घडीव दगडाचे टाके आहे. जमा झालेल्या पाण्याच्या पातळी तपासण्यासाठी मध्यभागी एक स्तंभ असून त्यात छिद्रे केली असून टाक्यात उत्तरेकडील भिंतीचे 2 कमानी आहेत.
तर चला बदामी टाकी एक्सप्लोअर करू. मला सांगतो मी बदामी टाकीबद्दलचे थोडा इतिहास. बदामी टाकीबद्दलचा इतिहास आपण बघूया. तर आता आपण जिथे उभं ही बदामी टाकी. बदामी टाकीचा आकार हे बदामासारखा आहे. समोर जे दोन तुम्हाला खाची दिसत आहेत ते रूम आहेत. ते रूम यासाठी आहेत की ज्यावेळेस जास्त उष्म होतं, जास्त ऊन वगैरे लागतं, त्या ठिकाणी या तळात पाणी साठलं जातं. हे पाणी पावसाच्या पाण्याने साठवलं गेलेलं पाणी. हे पाण्याने इथं जो माणूस तिथं बसतो त्याला थंडावा वाटतो. म्हणजे एअर कंडिशन कुलिंगचा रूम. तर त्याला बदामी तलावाचं हे असं आहे. त्याच्यानंतर बदामी तलावामध्ये अजून एक रहस्याची गोष्ट, हा जो मध्ये खांब दिसतोय हा खांब यासाठी आहे कारण की पाण्याची लेवल पातळी कशी चेक करायची तसं आहे. जसं की आपल्याकडे धरणावर मीटर असतं, किती लिटर किती मीटरचं जे पाणी असतं ते क्युबिकमध्ये तसंच असतं, तसा हा ये याला इथं खाचे दिलेले आहेत. तो या याच्यावर पाण्याची मेजरमेंट चेक केली जात होती या खांबावर. याचं हे स्ट्रक्चर असेल. आणि हा आहे बदामी तलाव. आणि ते दिसतं आपला एअर कंडिशनचं रूम. तिथं जर बसलो तर तिथं याच पाण्याची जे हवा वगैरे लागून जे पाणी थंडगार आहे ते आपल्याला तिकडे जसं सर्क्युलेट होतं तसा आपल्याला थंडावा जास्त जाणवत असतो. बदामी तलावापासून थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला कडलोटचा परिसर लागतो. कडलोटच्या परिसरानंतर हा सगळा नाणेघाट परिसर दिसतो आपल्याला. जी नाणेघाट डोंगरांची लाईन आहे ती सगळी नाणेघाट डोंगरांची लाईन दिसते. तर तिकडे कडलोटच्या बद्दल थोडी माहिती दिली. शिवनेरी किल्ल्याचे दुर्गम असे उत्तरेकडील टोक हे मृत्यूदंडाची शिक्षा दिल्याने कडलोट करण्याचा वापर केला जात असे. तर हे आहे कडलोटाचा हा पहिला बुरुज लागतो. मग इथून आता आपण कडलोटाकडे जाऊया. इथून थोडीशी छोटीशी वाटेल जिला आपण वाकून जावं लागतं. आणि हा कडलोटाचा असा परिसर दिसतो बघा आपल्याला. हा आहे कडलोटाचा परिसर. आणि इथून सगळं जुन्नर गाव दिसतं. माणसं पण दाखवा. समुद्र सपाटीपासून 3500 फूट उंचीवर असलेला हा शिवनेरी किल्ला आहे. हा सगळा नाणेघाट डोंगर परिसर दिसतो आपल्याला. ही सगळी नाणेघाट डोंगरांची राईंग. त्या तिकडे समोर लेण्याद्री ते दाखवा. तिकडे समोर लेण्याद्री अष्टविनायक पैकी एक गणपती तिथे आहे. अष्टविनायक गणपतींपैकी एक गणपती म्हणजे लेण्याद्री. ही 1616 ते 1617 मध्ये बांधली गेलेली ही मशीद अशी आहे. त्याचं असं स्ट्रक्चर प्रार्थना वगैरे करण्यासाठी निजामशाहीने बांधलेलं आहे. इथून याच्या तोंडाचं पुढे बघितलं तर पाण्याचं टाकं दिसतं. हे पाण्याचं टाकं आहे. आता आपण बघणार आहोत शिवकुंज. हे जे बरोबर शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानापुढे व मशिदीच्या समोर एक्झॅक्ट दिसतं आपल्याला शिवकुंज. आता आपण शिवकुंजवर एक्सप्लोर करू, शूज वगैरे काढू आणि वर जाऊन बघूया. आता आपण शिवकुंज बघतो बघा. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण म्हणजे 2 वर्ष असताना खेळलं ते असं शिवकुंज दिसतं आपल्याला. आता आपण शिवाईदेवीच्या मंदिराखाली आल्यानंतर ना आता आपण शिवनेरी किल्ल्याच्या लेण्यांना भेट देणार आहोत. या लेण्या आपण एक्झॅक्ट लास्ट टाइम जेव्हा बघितलं होतं अजिंठा वेरूळला बघितलं होतं, त्यानंतर आज लेण्या या शिवनेरीत बघतोय. या लेण्यांचा थोडासा लेख वाचूया आपण. इथं दिलेला आहे. शिवनेरी डोंगरात सातवाहन पश्चिम क्षेत्रात काळात 1ल्या ते 3ऱ्या शतकात कोरलेले 4 लेणी समूह आहेत. हे आपण अजिंठा वेरूळला सुद्धा बघितलं होतं. जे पहिल्या 3 ते 4 शतकामध्ये हे होतं. जुन्नर बाजू लेणी समूहाकडे जाण्यासाठी कमानी मशिदीकडून अरुंद वाट आहे. या दोन्ही लेणी समूहात एकूण 55 लेणी आहेत. दक्षिणेकडील तटबंदीयुक्त लेणी समूह लेणी आहेत आणि त्याशिवाय देवी मंदिरापासून सुरू होतात. या समूहात एक चैत्यगृह आणि इतर विहार आहेत. पश्चिमेकडील नाणेघाटात बाजूच्या समूहात 6 लेणी आणि इतर पाण्याची टाकी आहेत. लेणी क्रमांक 76 मध्ये चित्राचे अवशेष सापडतात. त्यावरून ही लेणी अधिक काळ रंगवलेली असावीत. बघा हे सेम स्ट्रक्चर जे आहे ना, ज्यावेळेस आपण अजिंठा वेरूळला बघत होतो त्याचप्रमाणे स्ट्रक्चर आहे. ज्या की वनस्पतीमध्ये रंगांचं काम केलं गेलेलं होतं. त्या ठिकाणी आपल्याला ज्यावेळेस अजिंठा वेरूळला बघितलं होतं आपण त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी 32 लेण्या का 26 लेण्या असं काहीतरी समथिंग दिसलं होतं. आता याच लेण्या इथं 56 ते 76 लेण्या अशा दाखवल्या आणि यांच्यात पेंडिंग पण आहे. आणि याच्यात ना चैतन्य विहार आणि हे सुद्धा आहे. तर बघूया आपण, चला जाऊन बघूया मशिदी यांचे जे स्ट्रक्चर आहेत. हे सातवाहन राजा 2ऱ्या ते 3ऱ्या शतकात बांधले गेले. जे अजिंठा गौतम बुद्धांच्या काळातल्या या लेणीचं असं स्ट्रक्चर आहे. तर ही पहिली मशीद, ही पहिली गुफा बघूया. एक व्यक्ती राहील एवढी गुफा आहे. या अशा गुफा दिसतात बघा. या लेण्यांमध्ये अखंड दगडात कोरले गेलेले चैतन्य विहार आहे.
समोर चप्पल जाऊन तर मित्रांनो अशा रीतीने आपला शिंदे कोर्ट हा कव्हर झालेला आहे. कव्हर झाल्यानंतर आता आपण खाली उतरलोय. खाली उतरून आता आपण कव्हर करणार आहे ओझर आणि हे कव्हर करणार ना आपण लेण्याद्री लेण्याद्री वगैरे कव्हर करणार आहे. त्याच्यानंतर आमचे ड्रायव्हर साहेब नाव सांगा सर आपलं. माझं नाव नितीन सलकर सर आपल्यावर गाडी चालवत आहे. याची एर्टिगा आहे, गाडी नंबर 0088 असा गाडी नंबर. एर्टिगा गाडी आमची ऐन वेळेस अचानक मध्ये भयानक प्रोग्राम असा आमचा झाला होता. 17 सीटर गाडी कॅन्सल झाली आणि एर्टिगा बुक केली. अचानक मध्ये भयानक असा झालेला कार्यक्रम. आमचे जे ट्रॅक लिडर आहेत शुभम भाऊ वागचौरे जे सगळ्यात मागं बसलेले आहेत सिलेंडरवर. आता आम्ही निघालोय. आम्ही शिवनेरीला क्रॉस करून आता जाणार आहे लेण्याद्रीला. लेण्याद्री वगैरे कव्हर करू. ओके. लेण्याद्रीमध्ये अष्टविनायकापैकी जे 8 अष्टविनायक गणपती आहेत त्यांच्यापैकी एक गणपती आहे जो लेण्याद्री गणपती आहे. तो गणपती आपण कव्हर करणार आहे. आता आपण शिवनेरीच्या पायथ्याशी आहे. तिथून निघून लेण्याद्री वगैरे कव्हर झालं की तिथून मग आपण परतीच्या प्रवासाला लागतो. परतीच्या प्रवासानंतर आपलं जेवण वगैरे करू. जेवण केल्यानंतर मग आम्ही घरच्या प्रवासाला लागू. तरी आमचा जो आजचा प्रोग्राम आहे हा ऑफबीट म्हणून कंपनी आहे. या ऑफबीट कंपनीने अरेंज केला होता जे की प्रत्येक विकेंडला संडेला हे अरेंज करतात. तुम्हाला जर कुठे जायचं असेल तर शुभम चौरे व ऋषिकेश म्हणून असे आमचे 2 मित्र आहेत ते अरेंज करतात ही ट्रिप. तुम्हाला मी यांचा जो ॲड्रेस वगैरे व यांचा मोबाईल नंबर वगैरे मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. तुम्ही सगळ्यांनी त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि माझा जो बुकिंग आय डी किंवा कुपन कोड राहून